Habibi, come to Dubai, not Dubai. Habibi, come to Taj Mahal. आता Habibi इकडे ताज महल साठी आले हे बघा. बघा ही आउट ऑफ कंट्री फॉरेनर बघा मित्रांनो, जे की इथं आलेले इथं फिरण्यासाठी बरेच येतं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, काल आम्ही याच्यावरून दिल्लीवरून इकडे आलो होतो आग्र्यासाठी. तर आज सध्या मी आग्र्यामध्ये आहे आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी काहीतरी नवीन आग्र्यामधलं. जसं की तुम्ही दिल्लीचा ब्लॉग पाहिला तसा आग्र्याचा पण खूप छान होणार आहे. आणि कमेंट करा कसा वाटला नक्की सांगा. दिल्लीचा ब्लॉग नसन पाहिला तर आत्ताच चॅनलवर जाऊन बघा. तर ठीक आहे मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो बाहेरचा सीन. इथं खिडकी ओपन केली तर बरं वाटायला लागलं, गरम हवा आली. आता आतमधलं गार लागत आहे. तर ठीक आहे, बघू तर आज काय होतं मित्रांनो. व्हिडिओमध्ये राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर ठीक आहे चला. तर मित्रांनो, आम्ही आता हॉटेलमधून निघालेलो इथं चाललो. तर लवकरात लवकर तुम्हाला जे ना कळून जाईल कुठं चाललो कुठं नाही. तर व्हिडिओमध्ये राहा, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला पाहण्यासारखा. तर व्हिडिओमध्ये राहा आणि बघूयात काय होतं आग्र्यामध्ये, कुठं कुठं जातो आहे मी कुठं नाही. आणि नक्कीच तुम्हाला पाहायला आवडेल असा मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि सध्या मी आता निघालेलो आहे हॉटेलमधून. बाहेरचा नजारा बघा मित्रांनो. हे इकडे कुठंतरी लग्न बिग्न आहे का, कारण मला वाटतं काहीतरी. तर आवाज वर राहिला बाजू राहिला. तर ठीक आहे, आम्ही हॉटेलवर तिथं ज्याचं नाव आहे हॉटेल स्टार ऑफ ताज ताज याच्यापासून ताजमहालपासून जवळच आता. इथून मला वाटतं ताजमहाल काही त्याला 1 किलोमीटर आहे. तर आता आपण लवकर जाणार आहे. तर सांगणार आहे तुम्हाला काय अपडेट आहे काय नाही. तर हां, व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल. मित्रांनो, पूर्ण एरिया जे ना पूर्ण एरिया हॉटेलचा एरिया आहे. इकडे जे ना पूर्ण हॉटेलचाच एरिया आहे. तर मित्रांनो, आता रिक्षामध्ये चाललो होतो आम्ही ताजमहलला आणि थोड्याच वेळात तुम्हाला ताजमहलचा नजारा पाहायला भेटणार आहे. तर हां, व्हिडिओमध्ये राहा, ताजमहल बघा, फुकाटाची भाकट बघा. फक्त नेट संपत आहे तुमचं, काहीच जात नाही. हाँ भाई बोलो. नाश्ता क्या करना है? अरे चलो भाई यार, आप नाश्ता कब करेंगे? हम तो हाँ भाई सही बोल रहे हो, आप तो सही बोल रहे हो, लेकिन हमें आगे जाके करना है ना, इधर नहीं खाना. इधर भरोसा ही नहीं किसी पे. तर आता इधर आलो बाहर. नहीं लेना नहीं जा रहे, इधर घूम रहे हम. तो अभी इधर आ चुके हैं दोस्तों. तो हमको फोर्स घोडा पाय घोडा घोडा दाखवू. चला यांना घोडा दाखवू. आता इथंच आहे ना मित्रांनो. आता असा ते आलोत आणि एक घोड्याची सवारी असते तर काही घोडी. हाँ चाचा, सवारी कितने में चाचा? सवारी कितने में? पूरी गाड़ी लेके जाते हैं सर. कितना? 100 रुपये लेते हैं. 100 रुपये. किधर जाते हो? आज मैं छोड़ते. बस उतना, उससे आगे किधर जाते हो? 100 में क्या कितना दूर है इधर से ताजमहल? यहाँ से 500 मीटर छोड़ते. 500 मीटर. घोड्याची सवारी मित्रांनो फक्त 500 किती 100 रुपयामध्ये. पण ते महाग आहे राहून थोडं नाही का. हे बघा इंग्रज भारतात आले, चळवळ सुरू झाली. हे बघा इंग्रज येऊ राहिले इकडं. महाराज इंग्रज आहेत. आज तर मित्रांनो आमचं आता असा मोठा प्रॉब्लेम झाला आमसोबत. गरीब झाले गेले चालू. चला चाललो. हॉटेल सापडा नाही इथे सगळं. फायनली एक हॉटेल चांगलं भेटलंय जे की बऱ्यापैकी चांगलं आहे थोडं. ये तो इंडियन थाली हो गया. हाँ, उसमें क्या क्या है? इसमें सर खराब मत सोचना. हम लोग यूट्यूब पे चैनल है. सड़ा बसा मतलब रखा हुआ सामान नहीं देते. जो बनाएंगे आपको लाइव बनाएंगे. आग्राला आलेले ताजमहल पाहण्यासाठी आलेले आपले पाहुणे. हे बघा इंग्रज कुठून आले का? रशियन आले, रशियाहून आले काय? युक्रेनवरून आले, जिकडे भूकंप चालू आहे. इराण मग कुठून आले काय माहिती, पण आले. मित्रांनो, लांबून लोक जे आहेत ना आग्र्याला ताजमहल पाहण्यासाठी आता. तुम्ही पण या, आपला व्हिडिओ बघत जा. आपण कुठं जातो कुठं नाही तुम्हाला एक्सपिरियन्स भेटून जाईल व्हिडिओ मार्फत. रताळ्यांनो आपल्यासारख्या चपात्या तिथं पण थोडासा बदल आहे. हे पहा मित्रांनो, पनीरची भाजी, भात, चपात्या आणि ही काशीची भाजी आहे. काय खायला आहे भारी का?
बघू चौथं ठीक आहे. आता आम्ही काय खाल्लं नाही अजून, खाऊन बघू कसं सांगतो तुम्हाला. तर एवढं भेटलंय. आणि ही थाळी केवढ्याची माहिती का? ही थाळी मला वाटतं 150 रुपये दोघाला, म्हणजे 300 रुपये पडली बघा. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आत्ताच. हे बघा दादा ने हमको बहुत बढ़िया खाना दिया. दादा खुद इधर के रहने वाले हैं. दादा ने रिसेंटली अभी होटल चालू किया है, तो अपने जितने भी महाराष्ट्र से अपने लोग आ रहे हैं तो यहाँ पे मराठी खाना मिलेगा. लाइक हमने बहुत जगह देखा कि यहाँ पे अच्छा खाना नहीं मिलता है, तो बिकॉज यहाँ पे थोड़ा लेट लगेगा बट खाना अच्छा मिलेगा. तो जल्दी से विजिट करो. भाई होटल का नाम क्या है? श्री राधा रानी ढाबा. मित्रांनो चला निघालेलो आम्ही आता. जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही ताजमहलच्या रोडनी चाललेलो. शाळा सुटली मित्रांनो. हे बघा शाळा सुटली म्हणजे इथं जे हॉटेल कोणतं आहे हे बघा कोणतं का शाळातले पोरं आहेत काय ना कुठालचे काय मी ते थोड्याच वेळा मी थोडं जाणार इथं. भाई कुत्ता मिल गया भाई. आपल्यासारखं नाही बाबा इथं वेगळं सगळं काही सेम काय आपल्यासारखं. झाडंसुद्धा वेगळी तिकडचे माहिती आहे का? हे बघा नक्की या आग्र्याला. आग्र्याचा ताजमहल बघायला कोणाकोणाला यायचं कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना यायचं आहे ना त्यांनी मला सांगा कमेंट करून, म्हणजे मी तुम्हाला हे करतो गाईड करतो की जायचं कसं. कारण माझा अनुभव माझा एक्सपिरियन्स सांगतो की मला जसं एक्सपिरियन्स आला गाईडच करतो वाट राहिला ते. तर ठीक आहे बघू चला. आता आमच्या गाडीने बॅग घातली आणि आता हे बी काय म्हणता माहिती का बॅग घातलं गाईड करून मध्ये गाईड वाटर राहिला 100%. आता शिक पब्लिक लागली. यस बघा 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 रशियन कायच करावं मित्रांनो. आता ही माझ्या भागातून फक्त बंदरों को देखकर उसके पास न जाए. बाजूलो बंदरों की आंखों में आंखें मिलाने से बच्चे. बंदर को छेड़े नहीं और ना उन्हें डराने की कोशिश करे. बंदरों की फोटो ना ले और ना ही उसके पास रुके. नको बाबा चलो. यही हमारे सबसे बड़े बंदर है जो कि हम दोनों है. बघा मित्रांनो बघा मला मी आता मी प्रॉपर माहिती देतो. ज्या टायमिंगला महात्मा गांधीजीचा बर्थडे झाला होता ते महात्मा गांधीजीच्या पहिल्या बर्थडे दिवशीचा हा चित्र आहे. म्हणजे महात्मा गांधीजीचे जे वडील होते त्यांना नाही बरोबर आहे ते. महात्मा गांधीजी जे वडील होते त्यांचं नाव मला माहिती. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ताजमहलला म्हणजे इंडियनसाठी ओपन केलं होतं. कारण ताजमहलचा असं सिस्टम झालं की ज्या टायमिंगला ताजमहल ओपन झालं होतं म्हणजे इंग्रज वगैरे भारतातून गेले होते तर त्या टायमिंगला असं सिस्टम होतं की ताजमहलमध्ये ना म्हणजे अशी गरीब लोक जाऊ शकत नव्हते. हां बरोबर आहे मित्रांनो. परिपूर्ण माहिती अजून मला दादाला माहिती आहे. जेवढी माहिती तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे मला तर एवढी नाही जास्त काही माहिती. आणि 2010 मधलं नाही 1910 मधलं आहे. 1959 मधले ताजमहल पहिल्यापासून तर आतापर्यंत ताजमहल पहा कसं आहे. पहिल्यापासून तर आतापर्यंत ताजमहल 1985 जास्त आहे. 1987 जास्त आहे. हे जे ताजमहल 1993 बघा. 2001चं ताजमहल बघा. ताजमहलचं हे केलं होतं 2015ला असं झालं बघा. आणि 2018ला असं झालं. 2018ला 18पासून तर पुढे दाखवलेलं नाही आहे. 2018पासून पुढे दाखवलेलं नाही आहे की ताजमहल कसं होतं काय नाही. पण आता पुढं तुम्हाला 2025चं ताजमहल बघायला भेटणार आहे. 2025चं ताजमहल आता बघायला भेटणार तुम्हाला. तर ठीक आहे तर आता जाऊयात आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2025चं ताजमहल बघायला भेटेल. तर राहा व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. भाई क्यों हंस रहा है भाई कितना खुश हो रहा भाई. तर ठीक आहे चला. आर्मीवाले म्हणते ना कॅमेरा बंद करता त्यापेक्षा आधीच कॅमेरा बंद कर. बघा मित्रांनो आतमध्ये आल्या गेटच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर तो असा नजारा आहे बघा. आणि असा नजारा आहे तुम्हाला दाखवतो की जो पूर्ण पाहण्यासारखा आहे मस्त एकदम क्लास. आता आतमध्ये गेल्यानंतर याच्यापेक्षाही सुंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळं चला दाखवतो. आणि सगळे जे आहे ना 90% लोक जे आहे ना फॉरेनरच आहेत. आपले कमी ते बाहेरचे लोक जास्त येतात कारण त्यांना पण ताजमहल पाहावं वाटतं त्याच्यामुळे ते आलेले आहेत. आणि त्यांना तर कमी बजेटमध्ये बसत असेल कारण तिकडचा डॉलर म्हणजे इकडचे 80-90 रुपये असतात. त्याच्यामुळे त्यांना कमी याच्यामध्ये हिंडून येतात. ते तिकडचा सीन बघा मित्रांनो कसं छान दिसतंय. अजून काम चालू आहे ताजमहलचं बघा. काम चालू आहे काय चालू आहे
अरे काम होय होय ते काम चालू का काय चालू आहे ते काम तर झालंय ना परत ताजमहल बना चालू केलं काही नाही खूप मस्त आहे बघा इथून तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतो मी इथून असा मस्त वाटतंय कसला सीन आहे आणि हा बघा ताजमहल बघा 1 2 3 2025चं ताजमहल 2025चं ताजमहल द्वार आणि 2025चं ताजमहल द्वारे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ताजमहल दाखवतो मी पूर्ण नजारा बघा पूर्ण नजारा फुल विषय भारी मित्रांनो आता हे बघा ताजमहलचं गेट आहे जे की आम्हाला तर स्टार्टिंग इथून जायचं आम्हाला त्या बोळाखंडातून आतमध्ये तर ठीक आहे आता निघालेलो आम्ही तर आता बघूत आणि तुम्हाला दाखवतो ताजमहलचा नकाशा आतमध्ये कसं कसं काय काय ताजमहल परिसर में पर्यटन भ्रमण योजना विन्यास जो कि इस तरह ऐसा है हम इधर मुख्य द्वार से अभी अंदर जा रहे हैं जो कि हम यहाँ जाएंगे उधर से यहाँ जाएंगे सब कुछ जाएंगे चलो चलो अंदर चलो दिखाता हूँ मैं आपको अंदर में क्या है ताजमहल बना भी कैसा है वो भी दिखाऊंगा भाई चलो बघा मित्रांनो वरती बघ कसं आहे वरती 1 2 पावणे साडे माडे पावणे पक्के घारेत वाजले 3 वर भातची खाऊन गोलीगत हे बघा मित्रांनो अरे बापरे कसला भारी दिसतंय हाँ भाई तर मित्रांनो ते ताजमहल आहे जे की तिकडे आहे आणि आम्हाला थोड्याच वेळाने तिकडे जायचं आहे तर तिथून पण त्या जिथे माणसं थांबलेत ना तिथून पण एक वेगळाच नजारा पाहायला भेटेल तुम्हाला थोड्याच वेळाने आणि जे की आम्ही सध्या इथून घेऊन राहिलो पण थोड्याच वेळाने आम्हाला ते तिथून पण घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये राहा आणि पुढचा नजारा तुम्हाला पाहण्यासाठी खूप छान दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल त्यासाठी तर आता हे इंग्रज कुठून आले का आम्ही भारतात लोक भरपूर सारे लोक आलेले आहेत ताजमहल पाहण्यासाठी एवढे भारी भारी लोक ठीक आहे तर चला चाललो निघालो हरे परत बघायला भेटणार नाही मित्रांनो हे पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खूप छान नजारा पाहायला भेटणार आहे थोडासा मस्त पैकी गार्डन फिर्डन केलेलं आहे आता आतमध्ये आल्यानंतर खूपच भारी वाटतंय आणि आतला नजारा पण वेगळाच आहे मित्रांनो जे की खूपच छान वाटतं एकदम बघा तुम्ही हा बघा ताजमहल बनलं तरी कसं असेल खतरनाक बघा ना जुन्या काळातलं आहे ते आणि एवढं भारी आहे तर ज्यावेळेस बनवलंय त्यावेळेस कसं असेल नाही का कम टू दुबई नॉट दुबई हबीबी कम टू ताजमहल आता हबीबी इकडे ताजमहलसाठी आले आहेत हे बघा वाव वाव हीरो हीरो बोले तो झीरो ताजमहल बनेला किती भारी बघा मित्रांनो आता मला दाखवता बघा स्टार्टिंगला काय केलं ते चंद्रकोर काय आहे ते काय नको ते खाली बघा खाली बघा
बऱ्याच वेळानं पासून फोटो काढून राहिलो आम्ही मस्त. हे सगळे इथून जे ना सीन भारी होतो मित्रांनो. आता इथं फोटो काढून झालेत आमचे आणि इकडे साईडला नजारा बघा खूपच छान आहे. चला तुम्हाला अजून दाखवतो मी. मित्रांनो आता जवळ आलो आम्ही ताजमहलच्या. त्याला असं म्हणतात की हे जे खालच्या साईडलाच नाही गरीब तर ठीक आहे. चला मित्रांनो आता जवळ आपल्याच वर जायचं. तिथं जे पब्लिक दिसते का वर तिथं जाणार आहेत आम्ही थोड्या वेळाने. आणि इकडून बघा नजारा. आम्ही त्या तिथं होतो तिथं जे पब्लिक आहे ना तिथं होतो आम्ही मग. आता इकडे चाललो परत. चला मित्रांनो आता आम्ही आलो इथं ताजमहलच्या जवळच एकदम. तर इकडं ताजमहलचं काय हे काय गेट आहे ना हे पण. तर इकडे वरती जायचं आहे आम्हाला थोड्या वेळाने. ठीक आहे जाऊया. तिकडे गार्डन आहे ते पहा. आणि इथून बाग खतरनाक दिसतंय ताजमहल. पण सूर्याचा मागलेला आहे त्याच्यामुळे ते जास्तच भारी दिसतंय. तिथून सूर्याचा मागलेला इकडं. तर बघा हे पहा भारी दिसतं एकदम. तर मुमताज नाही का मुमताजची समाधी इथं त्याच्यामुळे ते ताजमहल बनलेले आतमध्ये. मुमताजची हा मुमताजची. वर जायला एंट्री नाहीये कारण काहीतरी पास संपलेले. तर मित्रांनो आतमध्ये काय अजून माहित नाही पण मी तुम्हाला क्ल्यू दाखवतो बरं. क्ल्यू हा बघा थोडंसं नॉर्मल बघा दिसलं का. काही नाही पायऱ्या फेऱ्या. आता आपलं हे लोखंड आहे कायचं तरी तुम्हाला परत दाखवतो इकडून पण. काही नाही आतमध्ये जे दाखवण्यासारखं काही नाहीच. हां इथून थोडंसं नीट दिसून राहिलं. हां हे बघा पहा काय काहीच नाही. अलीकडे जे आहे ना अलीकडे काहीच नाही. अलीकडे हॉल आहे. हॉल टाईपमध्ये आहे थोडंसं. एवढं काही दाखवलेलं नाही. सगळं पॅक आहे. ठीक है वहाँ पे जो था ये शाहजही किला था. वहाँ पे जो बोलते हैं ना हाथ काटे थे तो उस साइड पे काटे थे. ये रियल बात है. और ये जो दिख रहा है आगे का जितना भी मैदान दिख रहा है वहाँ पे सेम ऐसे ही काला ताजमहल बन रहा था बट उसका काम रोक दिया गया. इकडं द्वार आणि इकडं पाणी बघा. नदीवरती काहीच तरी का तलाव मोठं. तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये ताज. बरेच जे लोक म्हणतात ना ताजमहलच्या आतमध्ये अजून कोणी गेलं नाही कोणी नेलं नाही तर ते पण बरोबर आहे. कारण आतमध्ये आतापर्यंत कोणी गेलंच नाही. कारण जायला रोड आहे इथून पण आतमध्ये काय आहे आणि काय नाही अजून कोणालाच माहीत नाही. तर एवढा मोठा रोड दिलेला आहे. इकडं ताजमहल आहे वरती आणि त्याचा रोड ह्या इथून आहे. जिकडे सगळ्या जाळ्या फिळ्या लागल्या पूर्ण पॅक झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जे ना याच्यामध्ये कोणी गेलेलं नाही आतमध्ये. तर आतमध्ये काय रहस्य असं नाही अजून कोणालाच माहीत नाही. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय आहे कोणाला काय अजून माहीत नाही. मित्रांनो तुम्ही जर ताजमहलची जर डिटेल काढली ना तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल यूट्यूबवर. खूप रहस्यमय गोष्टी आहेत ताजमहलच्या जे की मी आत्ता एवढ्याच पाहिलं यूट्यूबला. तुम्ही नक्की पहा. मला पण एवढं माहीत नव्हतं पण मला पूर्णपणे माहिती झाली. थोडी पूर्णपणे म्हणण्यापेक्षा थोडीफार माहिती झाली आहे. जे की मित्रांनो आम्ही त्या साईडला आलतो ना त्या दरवाजाने. तर ते मेन दरवाजा नाही आहे. मेन दरवाजा इकडून ह्या साईडने आणि जिकडे ती नदी आहे बघी ह्या साईडला. तर ह्या साईडला जी नदी ना तर इकडून मेन दरवाजा होता. आणि तिकडे काळा ताज म्हणजे तिकडं पण ताजमहलसारखं काहीतरी बनवण्याचा प्लॅन होता पण शहाजाचा प्लॅन होता पण नंतर ते कॅन्सल झाला. कारण औरंगजेबनी नाही का त्यांना कैद करण्यात आलं होतं म्हणते तसं नंतर त्याच्यामध्ये प्लॅन चोपट झाला. तर हे मेन दरवाजा इकडे आहे मित्रांनो वरती आहे. आणि त्या साईडने जे आहे ना ते बॅक साईड आहे. ही मेन फ्रंट साईड आहे पण इकडून कोणी येत नाही जास्त. तिकडूनच फ्रंट साईड तयार झाली आहे. पण त्या शहाजाच्या काळामध्ये फ्रंटचा जे ना दरवाजा ह्या साईडने होता. तर ठीक आहे. तर आता ह्यो मेन दरवाजा आहे. इकडूनच मेन दरवाजा मानला जातो. तिन्ही बाजूने जे ना तिन्ही बाजूने मित्रांनो अशी या प्रकारचे गेट आहेत. ज्या टायमाला शहाजाच्या काळामध्ये लोक यायचे प्रवेश करी जायचे
इकडं त्या टायमाला त्या साईडने घरी जायचे, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. इथं पूर्ण ब्लॉग घेतलेला आहे मी सनसेट होतानी. तर सनसेट होतानी पूर्ण कसला भारी पाहिला असं ना आत्ता, कसला भारी झाला व्हिडिओ बघा मस्तपैकी. तर आतमध्ये काय बघू दादा, इथे एक इमारत नव्हती तुम्हाला मी मागाशी दाखवली होती. तर त्या इमारतीमधून ठीक आहे फोटोशूट चालू काय काढून जे ना आता झालेत फोटो काढून. तर आता इकडे आलो होतं व्ह्यूज बघा, खूपच छान वातावरण झालं आहे सध्या एकदम. आणि सूर्य मावळत चालला आहे त्याच्यामुळे एकदमच मस्त झालं आहे. सूर्य गेला आहे तिकडे खाली. आणि चला आता जाण्याचा वेळ आली आपली, जाऊयात आपण, निघूयात है ना घरी भाऊ. चलो उडी मारा, पण इथून उडी मारून देत नाहीत ते, इथून खाली उडी मारा म्हणलं. खायला जास्त खोल नाही पण नियम असतात काही, आपल्या गाव थोडी. इथं पुन्हा शेवदा पहा कसला सीन झाला आहे, खतरनाक विषय. म्हणजे इथं भारतातल्या लोकांना बायका भेटणार आणि ह्या रात्री रशियन करून आणली. काहीच करा मीडियन आम्हाला करायचं नाही. परत त्या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही निघणार आहेत आता इकडून. ह्या साईडनी इकडून इंटर झालोत आणि इकडं जे ना इकडं गेलो होतं. इकडं मस्त फिरलोत सगळ्या गोष्टी. तुम्ही सगळं काय व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मित्रांनो, असं नाही की तुम्ही पाहिलं नाही. नसन पाहिलं तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि यांच्यासोबत आता आम्ही पिक घेतले तर जे की कोणत्या देशातले काय माहिती, आता तेवढ्या त्यांच्यासोबत फोटो घेतलेत. तर ठीक आहे आता निघणार आहेत आम्ही. तुम्ही नक्की या मित्रांनो, जर तुम्ही आले नसेल फिरायला. इथं काय लिहिलं आहे, व्हिडिओग्राफी एवं फिल्म की अनुमती सिर्फ यही तक आहे. आम्ही सगळा व्हिडिओ काढून झाला आहे आमचा सगळा तिकडचा. आणि आता म्हणून राहिले आम्ही आतमध्ये आलो होतो, त्याच गेटने आम्ही आता आतमध्ये बाहेर चाललो. ह्या गेटने आम्ही आतमध्ये आलो होतो. स्टार्टिंगला तुम्हाला हा नजारा दाखवला होता मी. त्यावेळेस थोडंसं जे आहे ना थोडंसं हे होतं काय आपलं, थोडंसं उजाड होता नाही का, अंधार झाला आहे सगळा. आता पूर्णपणे अंधार पडला बघा. ही आउट ऑफ कंट्रीचे लोक आले तर ताजमहल पाहण्यासाठी. तर मित्रांनो आलोत बाहेर आणि आता चाललो. इथं मार्केट लागलंय रात्रीचं. काय इथं मार्केटमध्ये 2 मिनिट. तर मित्रांनो चला चाललो होतो आम्ही आता. हाच रोड आम्ही ज्या रोडनी मागाशी सकाळी आलो होतो. तर डेला कसा होता, नाईटला किती छान दिसतो बघा रोड. आणि ह्याच रोडनी ताजमहलचा रोड आहे. तर नक्की आल्यावर सांगा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ पूर्ण पहा. मी कसं कमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं सांगेन तुम्हाला की कसं यायचं, खर्च किती लागतो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रूमवर गेलो सगळं क्लिअर करून सांगतो, सगळं प्लेन एक्सप्लेन करून सांगतो. तर ठीक आहे चला. चाललो तर रिक्षा पकडला आहे मी आता, रिक्षाने चाललो. चला आता गार लागायला लागलाय म्हणलं तर रूमवर जावं, फ्रेश वगैरे व्हावं आणि नंतर तुम्हाला सीन दाखवतो. नंतर अजून काही दाखवण्यासारखं असेल तर वीडियो पे बने रहिए दोस्तों. वीडियो को स्किप मत करो. वीडियो में आगे आपको सब कुछ दिखाने वाला हूँ मैं, जो कि आप ऑनलाइन पद्धति ऑनलाइन यूट्यूब द्वारा देख सकते हैं घर बैठे. करना कुछ नहीं भाई, करना सब्सक्राइब, बस सब्सक्राइब कर दो और लाइक करो और शेयर करो और बेल आइकन करो और प्रेस करके ऑल करो, ताकि मेरा अगला वाला वीडियो जो है ना आपको मिल जाए, वो भी नोटिफिकेशन के द्वारा. देखते आगे क्या होता है. हम अभी रूम पर जा रहे हैं तो आगे देखते क्या होता है. चलो भाई. तर मित्रांनो आम्ही आमच्या हॉटेलवरती आलो आता. चला आता आम्ही रूमवर आलो आणि रूमवरची
आल्यानंतर आता तुम्ही ज्यावेळेस बुक करता का रूमवर तर तुम्हाला मी रूमवर थोडीशी माहिती देतो. इथं बघा, इथं टेबल आहे, खुर्ची आहे बरं का, बल्ब आहे आणि इथं बोर्ड आहे एक थोडासा त्यांचा टेलिफोन जुना आपण काही पण खालून ऑर्डर करू शकतो किंवा आणि इथं टी व्ही आहे LCD. इथं मी एडिटिंगला जागा आहे मला थोडीशी, तर इथं LCD म्हणजे इंटरडोअर. इकडं बाथरूमचं आहे, इकडं मोठा एक आरसा आहे, आरसा इकडं अलमारी आहे आणि इकडं बाथरूम आहे. हे बाथरूम इकडं आणि इकडं बेड. तर मित्रांनो काहीतरी खाऊन यावं असं वाटलं असं मला, तर अजून काही खाल्लं नाही आम्ही. उपाशी जाऊन आम्ही तर निघणार येतो आम्ही थोड्या वेळाने, म्हणजे थोड्या वेळाला निघलेलो होतो आम्ही. हॅलो काय बाहेर आल्यावर जे ना पोटभर जेवण नसतं एवढं तुम्हाला माहितीच आहे. तर आता मी तसा इथं आलो आहे आणि पराठा चालू आहे बनवायचा गरम गरम. तर मला वाटलं इथं खावा पराठा बिराठा, तर जेणेकरून थोडंफार पोट भरण. बाहेर आल्यानंतर कधी घराचा विचार का घरी जसं भेटतं तसं इथं भेटत नाही, तर काय अडचण नाही. आपण जेवढं पोट भरून तेवढं भरूत आपण, काय अडचण नाही. ज्यांना वाटतं हे लय मजा करतोय, मजा एन्जॉय काय करत नाही मित्रांनो. मी ट्रॅव्हलिंग का करतो तुम्हाला सांगतो. ट्रॅव्हलिंग करण्याचा उद्देश तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला भेटतं, हे माझ्या उद्देश डोक्यात आहे. ट्रॅव्हलिंग याचा अर्थ असा नाही की मी एन्जॉय करतोय. माझा मी एन्जॉय करण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही की तुम्हाला त्याच्यामार्फत काहीतरी भेटावं, तुम्हाला व्हिडिओमार्फत काहीतरी पाहायला भेटावं नवीन. तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो. तर हां, तर ठीक आहे, मी आता एकदा जेवण वगैरे करतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट काय आहे काय. उभी लय दिवस भेटली बघायला, टमाटा बटाटा कांदा फिंदा. आलू पराठा खातो मित्रांनो, थोडासा तिखट आहे बरं का पण भारी. आता आलो आम्ही रिक्षाने उतरलो. तुम्हाला दिल्लीचं मार्केट जसं दाखवलं होतं मी तसंच आता इकडचं इथं एक मार्केट लागलं आहे, जे की म्हणलं तुम्हाला दाखवावं. अबाक काय का नाही मार्केटमध्ये मला असं कळा नाही. आम्ही बाजारातून आलो जाऊन, थोडंसं जेवण वगैरे केलं आम्ही सगळं, थोडंसं काहीतरी खाल्लं आहे नवीन काय तेच खाल्लं आहे. पराठा खाल्ला आहे आणि इथं काही खायला नाही दुसरं. बाजरीची भाकर बघायला भेटत नाही, ज्वारीची बघायला भेटत नाही. आपलं आहे ते आहे गावाकडं साईड, जसं घरी असतं तिकडं तसं नाही. आता चाललोत रूमकडे निघालो आता मला अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे तुमचा. सगळं जे दिवसभर कांड केलेत आपण पाहिलेलं आहे, जे काय बनवलं आहे, जे सगळं काही. ताजमहाल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही ताजमहलवर बराच वेळ होतो आणि पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे. तर नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओ. ज्या मित्रांना ताजमहल आवडतो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण ताजमहल पाहू शकतील ऑनलाईन पद्धतीने. जे की तुम्हाला यायचं असेल तर आपला व्हिडिओ नक्की पहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो किती खर्च लागतो किती नाही, आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, चेक करून घ्या जायचं कसं सगळ्या गोष्टी. तर ठीक आहे, आता चाललो रूमवरती जातो. चला मित्रांनो, आलो आहे रूमवर. ती मित्रांनो तर आता बरं वाटायला लागलं. आता जाऊन डायरेक्ट झोपतो मी. आता तोंडाला हिची ना टोपी आत्ता घेतलीवर की याने डायरेक्ट गारच लागत नाही, काही छोटाच नाही गार लागायचा, किती गार त्यात राहा. तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे रूमवरती आणि आता जेवण वगैरे झालं आहे, सगळं काही झालं आहे. तर त्यासाठी आम्ही गेलो जेवायला, नेमकंच जेवणासाठीच बाहेर गेलो होतो, नाही तर एवढं उशिरा बाहेर जायची गरज नव्हती काही. तर ठीक आहे मित्रांनो, तर आग्र्यावरून आम्ही ताजमहलला आलो आणि ताजमहलचा पूर्ण ताजमहल तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान असं वाटला असेल तुम्हाला, मला तर वाटला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर. आणि ताजमहल ज्याला आवडतो ना, ज्या मित्राला आवडतो ना त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याला पण बघायला भेटेल. तर ठीक आहे, भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा पण ब्लॉग खूप एक्साइटमेंट खूप छान प्रकारचा होणार आहे. एक्साइटमेंट ठेवा आणि खतरनाक विषय करणार आहे. तर आपल्याला एकदम पुढेचे व्हिडिओज खतरनाक येतात, त्यासाठी तुम्ही बघत जा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि ती घंटी नाही का, ती घंटीवर दाबा. घंटेवर दाबलं काय होतं माहिती आहे का, तुम्हाला जे आहे ना पुढचं नोटिफिकेशन पडून जातं. माझा मी व्हिडिओ पोस्ट केला का तुम्हाला ते नोटिफिकेशन पडतं, जेणेकरून तुम्हाला लगेच बघता येतं व्हिडिओ. तर ठीक आहे,
तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.